चुरशीचा होणार आहे. दोन्ही संघांनी आपला 12वे खेळाडू इथं मंचकावरती धाडायचा आहे. छत्तीस विभाग वावशी आणि धाकटी पंढरी खालापूर या दोनही संघांनी आपला एक एक खेळाडू इथे मंचकावरती धाडायचा आहे. 12वा खेळाडू सुरुवात करतील. गोलंदाज दीपक आणि फलंदाज असणार आहेत नितीन आणि संदीप. नितीन सामना करतील दीपक यांचा आणि पहिलाच प्रयत्न आक्रमक असा हल्ला करण्याचा आणि असफलचा असा प्रयत्न नितीन यांचा. संदीप यांचा उत्कृष्ट असा मारा इथे. 36 विभाग वावशीचे फलंदाज आणि पुन्हा एकदा आक्रमक असा हल्ला करण्याचा अयशस्वी असा प्रयत्न. सलग दुसरा चेंडू निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी करताना इथे धाकटी पंढरी खालापूरचे गोलंदाज दीपक. धाकटी पंढरी खालापूर येथून आलेला हा संघ आणि उंच भिरकवलेला चेंडू झेलबाद होण्याची शक्यता आणि या तिसऱ्या चेंडूवरती सलग तिसरा चेंडू निर्धाव टाकत एक सामना करतील
दीपक यांचे आतापर्यंतचे तिने चेंडू निर्धाव, त्यामध्ये एक बळी त्यांनी मिळवलेला आहे. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी धाकटी पंढरीचे गोलंदाज आणि उंच हवेमध्ये हा टोलवलेला चेंडू आणि हाही गडी झेलबाद आणि पाटील साहेब देखील आल्या पावली. हरवणारी गोलंदाज आणि पुढील फलंदाज आहेत राजू. राजू बघूयात छत्तीसशे विभागाची बाजू समर्थपणे पेलावून धरतो का आता. दीपक आतापर्यंत नेत्रदीपक अशी कामगिरी दीपक याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा उंच भिरकवण्याचा प्रयत्न, केवळ आक्रमक असा हल्ला करण्याचा प्रयत्न राहिलेला आहे छत्तीसशे विभाग वावशी यांच्या फलंदाजांचा, परंतु नीटसा आणि सर्व खेळाडू प्रेक्षक यांना विनंती आहे की गेट समोर आणि उंच हवेमध्ये भिरकवलेला चेंडू आणि पुन्हा झेलबाद होण्याची शक्यता, परंतु सेफ लँडिंग आणि पहिली धाव, दुसरी धाव इथे फलकावरती झळकताना छत्तीसशे विभागाचे पहिल्या 2 धावा या धावफलकावरती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 2 आणि गेट समोर ज्यांनी आपली वाहने पार्क केलेली आहेत त्या सर्वांनी त्या गेट समोर वाहने काढायची आहेत. कृपया सहकार्य करायचं आहे मंडळाला. अतिशय दिमागदार, रुबाबदार, खुमासदार अशी स्पर्धा. सर्व खेळाडू प्रेक्षकांना विनंती आहे की गेट समोरून आपापली वाहने बाजूला न्यायची आहेत, येण्या जाण्यासाठी जागा सोडायची आहे. मंगेश मामा पुढील गोलंदाज बाळा साळुंके त्यांचा सामना करतील नितीन. बाळा सामना करतील नितीन आणि हा पुन्हा एकदा एक धावे करता टोललेला चेंडू. धावसंख्येत केवळ 1 ने वाढ, धावसंख्या झाली आहे 3. अजूनही नीटचा सूर असा गवसलेला नाही आहे. छत्तीसशे विभाग वावशी यांच्या फलंदाजांना अतिशय संत अशी सुरुवात संतच असणार, कारण दीपक याने अतिशय नेत्रदीपक अशी गोलंदाजी करत केवळ 2 धावा देत 2 गडी बाद केलेत आणि हा उंच असा हवेमध्ये भिरकवलेला चेंडू. बघूयात पंच काय निर्णय देतात. केवळ 2 धावा या इथे आपल्याला मिळतील आणि धावसंख्या झाली आहे एकूण 5. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 5. आणि बाळा यांचा उत्कृष्ट चेंडू, धावा होण्याची शक्यता, परंतु कुठलीही रिस्क इथे धाकटी पंढरी खालापूरच्या क्षेत्ररक्षकांनी घेतलेली नाही आहे. आणि धावसंख्यात 1 ने वाढ, धावसंख्या झाली आहे 6. बाळा साळुंके सामना करतील राजू आणि पुन्हा एकदा सुंदर असा फटका, धाववर देण्याची शक्यता, परंतु गचाळ असं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल
छत्तीसशे विभाग वावशी संघाला धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 7. दुसऱ्या षटकाच्या 5 चेंडूनंतर धावसंख्या झाली आहे 7. आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत. शेवटचा चेंडू षटकाचा. धन्यवाद. आणि हा उंच हवेमध्ये भिरकवलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तिसरा गडी झेलबाद. तीन गडी बाद. धावसंख्या 7. छत्तीसशे विभाग वाहोशी संघाच्या. अतिशय सुरेख असं प्रदर्शन आतापर्यंत धाकटी पंढरी खालापूर या संघाचं. आणि हलका त्याने टोलवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा दीपक यांचा चेंडू निर्धाव. बलदंड अशी शरीरयष्टी गोलंदाज दीपक यांची. तितकीच धाकड गोलंदाजी नेत्रदीपक गोलंदाजी दीपक यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून अतिशय सुरेख गोलंदाजी नजराना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू दीपक यांची अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. छत्तीसशे विभाग वावशी या फलंदाजांच्या विरोधात राजू आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलवण्याचा प्रयत्न. अजूनही दीपक यांचे चेंडू उमगत नाही आहेत छत्तीसशे विभाग वावशीच्या फलंदाजांना आणि जखडून ठेवलेला आहे, बांधून ठेवलेला आहे. कुठल्याही प्रकारची हालचाल करू देत नाहीत दीपक. अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी दीपक यांच्या गोलंदाजीची. चेक. जतीन 11 आणि यंगस्टार जर दोन्ही संघाचे कर्णधार आले तर स्टेजची संपर्क करायचा आहे. जतीन 11 आणि यंगस्टार्स. 2 धावा. नाही 2 1 1 धाव. बॉल द्या. बॉल द्यायचा आहे. बॉल धावसंख्या अजूनही 8. आणि हा उंच हवेमध्ये भिरकवलेला चेंडू झेलबाद होण्याची शक्यता आणि चौथा गडी झेलबाद होऊन पॅव्हलियन मध्ये परतताना
सुरेश पुढील फलंदाज सामना करतील पुन्हा दीपक यांचा आणि दीपक यांच्या गोलंदाजीवरती हा पहिला असा हल्ला 6 धावांच्यासाठी पहिलाच असा षटकार आणि पहिली अशी चमकदार कामगिरी छत्तीस विभाग वावशी यांच्या फलंदाजीची. सुरेश आक्रमकपणे हल्ला करण्याच्या इराद्यानेच मैदानामध्ये दाखल झाले. सुरेश 6 धावांकरता टोललेला चेंडू धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 14. 4 गडी बाद आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर छत्तीस विभाग वावशीची धावसंख्या आणि पुन्हा एकदा हवेत भिरकवला चेंडू आणि हाही फलंदाज 5वा फलंदाज झेलबाद होत पॅव्हलियन मध्ये परत. अतिशय दयनीय अशी अवस्था. संघाच्या कर्णधारांनी स्टेजची रिपोर्टिंग करायची आहे. जतीन 11 आणि यंगस्टर्स. आणि हलक्या हाताने टोललेला हा चेंडू आणि धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या झाली असेल 15. 5 गडी बाद 15. सामन्याचं 4थं षटक येते चालू आणि वाईडचा इशारा. वाईड आणि बोनसच्या रूपात 1 धाव बहाल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 16. आणि पुन्हा एकदा कव्हर मध्ये टोललेला चेंडू 4 धावांच्या करता. बघूया त्या 4 धावा जातील का. आणि सुरेश यांच्या फलंदाजीतून ह्या 4 धावा इथे. दुसऱ्या चेंडूवरती चौकार खेचत मंगेश यांच्या गोलंदाजीवरती हा टोलवलेला चौकार आणि उंच हवेमध्ये टाकलेला हा चेंडू आणि हा 6वा गडी झेलबाद होतो काय आणि हा झेलबाद. अतिशय सुरेख असा झेल. षटकाचा शेवटचा चेंडू. सॉरी 4 चेंडू झालेले आहेत आणि पुन्हा एकदा उंच हवेमध्ये भिरकवण्याचा हा असफलचा प्रयत्न निलेश यांचा आणि निर्धाव चेंडू. मंगेश सामना करते निलेश आणि पुन्हा एकदा उंच हवेत भिरकवण्याचा हा अयशस्वी असा प्रयत्न आणि पुन्हा दुसरा चेंडू निर्धाव. अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 गडी बाद
20. आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत सुनील ठोंबरे. पुढील षटक घेऊन येत आहेत सुनील. आणि पुन्हा एकदा सुनील यांचा अतिशय तेज तर्र असा चेंडू. संदीप पाटील. सुनील यांचा गोलंदाजी समाचार घेताना, परंतु सुनीलच संदीप यांचा इथे समाचार घेत आहे. अतिशय भेदक मारा करत आहेत सुनील ठोंबरे. अतिशय भेदक मारा. सलग 2 चेंडू निर्धाव. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि धावसंख्या अजूनही 20. 6 गडी बाद. आणि पुन्हा एकदा उंच हवेत भिरकवण्याचा असफलचा असा प्रयत्न कोणत्याही फलंदाजाने अजूनपर्यंत केवळ सुरेश यांच्या व्यतिरिक्त धावसंख्या अजूनही गाठलेली नाही आहे. संघाचीच धावसंख्या 2 अंकी आहे अजून 20. आणि सुनील. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 21. षटकाचा शेवटचा चेंडू आणि सामना करतील निलेश. आणि उंच हवेत भिरकवण्याचा असफलचा प्रयत्न आणि पुन्हा चेंडू निर्धाव. आणि आता धाकटी पंढरी खालापूर संघाला जिंकण्याकरता 5 षटकांमध्ये 22 धावांची आवश्यकता असणार आहे. अतिशय सुंदर अशा गोलंदाजीचा हा नजराना धाकटी नमस्कार, मी संदीप लकडे. सायलेक्स क्रीडा मंडळातर्फे गावदेवी मैदान अंबरनाथ पूर्व येथे भव्य ओव्हरआर्म क्रिकेटचे सामने दिवस रात्र सामने मंडळातर्फे आयोजित करण्यात आले आहेत आणि बरेच वर्षांनी अंबरनाथमध्ये अशी स्पर्धा दिवस रात्र स्पर्धा ही गावदेवी मैदानात रंगत आहे. तरी ह्या सामन्याचा प्रेक्षकांनी आनंद घ्यावा व आलेल्या सर्व खेळाडूंना मंडळाकडून व माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी शैलेश शिर्के, मनसे उपजिल्हा अध्यक्ष व अंबरनाथ स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष. गावदेवी मंदिर येथे सायलेक्स क्रीडा मंडळाने डे नाईट टुर्नामेंट स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्या अंबरनाथ शहरात बरेच दिवसांनी होत आहेत. त्या सर्व खेळाडूंना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अंबरनाथ स्पोर्ट्स क्लबतर्फे माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
तर ज्यांचे ज्यांचे गाड्या आहेत त्यांनी प्लीज साईडला लावायचे डीजे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू पाठवायचे इथे. खालापूर संघ 12 खेळाडू. जाऊया सामन्याच्या दिशेने. चालू असलेला सामना खालापूर विरुद्ध वाओशी. आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय खालापूर संघासाठी संजय आणि त्यांना साथ देत आहेत दीपक. पहिला षटक घेऊन गोलंदाज. पहिला चेंडू भिरकावून दिलाय पण क्षेत्ररक्षक आहेत आणि जेल सुटलाय. आले ते रुपेश. सिंगल घेतला ना पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. धावसंख्याची श्री गणेशाय होत असताना खालापूर संघासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा पहिला षटक आणि हा चेंडू घेऊन काढलाय कव्हरच्या दिशेने. इनफिल्डच्या वरून आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. 4 धावांकरिता डीजे. बावीस धावांचा माफक लक्ष. पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप झालेला. त्यानंतर एक चौकार आणि आता एक अवांतर धाव. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. संजय आणि दीपक रायटी लेफ्टी असा कॉम्बिनेशन खालापूर संघासाठी. यावेळेला मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही कनेक्शन नाहीये. चेंडू निघून जातोय यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. पुढचा चेंडू. यावेळेला
इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावांकरिता. लवकरात लवकर गाडी काढायची आहे. 7958. या वेळेला मिड विकेटच्या दिशेने तिथं क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत फेकी करतील, एक धाव घेण्यात यशस्वी फलंदाज दीपक. धावसंख्येत वाढ, धावसंख्या आली ती 11. शेवटचा एक चेंडू शिल्लक. तर पहिल्या सत्राचा विचार केला तर मोठे फटके आले नाही. फक्त 22 धावांचा एक माफक लक्ष खालापूर संघासमोर. अतिशय सुंदर गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपण खालापूरच्या गोलंदाजाकडनं पाहिली आणि आता तशीच फलंदाजी करत असताना दीपक आणि संजय. या वेळेला अजून एक देखना स्ट्रोक मिड विकेटच्या दरम्यान, चेंडू निघून जाईल 4 धावांकरिता. आणि पहिल्या होंडा ॲक्टिवा MH05 FH 7958. लवकरात लवकर ती गाडी काढायची आहे. त्याच सोबतीने TVS ची गाडी आहे MH05 FE 0749. नवीन गोलंदाज लालू अतिशय सुंदर पद्धतीने हा चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता. लेफ्टी बॅट्समॅनसाठी ऑफ ब्रेकचा प्रयोग करत असताना गोलंदाज लालू. अजूनही 7 धावांची गरज येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 23. या वेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि फलंदाज दीपक बॅक टू द पवेलियन. लागतोय तो पहिला धक्का खालापूर संघाला. आपण पाहतायत सायलेक्स क्रीडा मंडळ आयोजित सायलेक्स चषक 2024. आजचा हा 4था दिवस. बघूया डे नाईट क्रिकेट सामने. tenniscricket.in लाईव्ह च्या माध्यमाने आपण घरी बसून हे सामने पाहू शकतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना सुनील. अजूनही 7 धावांची गरज. कनक 11 संघाचे कर्णधाराला विनंती आहे की आपण नाणेफेकसाठी स्टेजवरती उपस्थित राहायचंय. पुढचा चेंडू या वेळेला पॉइंटच्या दिशेने खेळला. हा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल 4 धावांकरिता. 19. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. मिड विकेटचा खेळाडू होता तो 38 सर्कलमध्ये आणि एक क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने.
यावेळेला फुल टॉस आणि सामना संपवलाय एम एस धोनी स्टाईल मध्ये. फलंदाज सुनील यांनी आणि सामना जिंकलाय तो खालापूर या संघ. सामना कनक 11 विरुद्ध खालापूर. दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. कनक 11 सामनावीरचं पारितोषिक देणार आहे आपण. ग्राउंड्समॅनना विनंती आहे की लवकरात लवकर आपण जो वाईडचा लाईन आहे ते लवकरात लवकर आखून घ्यायचं आहे. माझी समीर दादा यांना विनंती असणार आहे की महेश मोरे.